मुंबई महापालिकेत महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान. 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला महापौर पदग्रहण सोहळा. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून विराजमान. त्याआधी संजय घाडींचं पत्नीकडून घरी औक्षण. फडणवीस शिंदेंकडूनही शुभेच्छा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदग्रहण सोहळ्याला भाजप नगरसेवकांकडून जय श्रीरामसह मोदी मोदी अशा घोषणा. सगळे भाजप शिवसेनेचे नगरसेवक फेटे बांधून सभागृहात. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून भाषण देत असताना गदारोळ. घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून सभागृहाबाहेर पाय ठेवत ठाकरेंच्या नगरसेवकांकडून निषेध व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पीठासीन अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्षेप. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून हरकत. त्यावर आयुक्त भूषण गगराणींनी नियमात बदल केल्याचा सहपुरावा दाखवला आणि आक्षेप फेटाळला. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक महापौर पदग्रहण सोहळ्याला मासह सभागृहात. काँग्रेस नगरसेवकांकडून सभागृह परिसरात जोरदार घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या निवडून आलेल्या महिलांना सभागृहात बसायला जागा नसल्यानं काँग्रेस नगरसेवक आक्रमक. काँग्रेसचे नगरसेवक आधी थेट व्यासपीठावर, त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात थेट जमिनीवर बसले. मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक दाखल होतात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. नगरसेवकांकडून 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी. चंद्रपूर महापालिकेत भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना सगळं माहीत होतं, त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे संकेत. कप्तान मलिक यांना स्वीकृत नगरसेवक करण्यास राष्ट्रवादीतील एका गटाकडून विरोध. निवडून आलेले सर्व सदस्य एका समाजाशी निगडीत, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद देताना दुसऱ्या समाजाचा विचार करा अशी मागणी. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनित्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यात ब्रेकफास्ट पे चर्चा. दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण. आगामी राज्यसभा निवडणूक. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार का, या सर्व विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सुनित्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुणे जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता दिली जाणार. अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच बैठक. सुनित्रा पवार पुण्यासोबत बीड जिल्हा नियोजन विकास समितीचीही बैठक घेणार. बीडचे खासदार बजरंग सोनवणे बैठकीला राहणार उपस्थित. खासदार सुप्रिया सुळे दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी रवाना. सुनित्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार हे संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीत असताना आता सुप्रिया सुळेही दिल्लीसाठी रवाना. अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चौकशी पूर्ण होण्याआधी तर्कवितर्क काढणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांची रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. दिल्लीत पत्रकार परिषद घेत रोहित पवारांकडून विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा प्रेझेंटेशन. आमच्याकडे आलेल्या माहितीवरून शंका उपस्थित केली, कोणावरही वैयक्तिक बोललो नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया. लोकशाही असल्यानं प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्याचा प्रत्येकाला अधिकार, रोहित पवारांच्या विमान अपघाताबाबतच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. बारामती विमानतळाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ही पाहणी नसून विमान चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या 2 संस्था बारामतीत आहेत, त्यामुळे पाहणी केल्याचं डीजीसीएचं स्पष्टीकरण. जिल्हा नियोजन बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापलं. जिल्ह्यातील आढावा संदर्भात माहिती विचारताच फोनवरून माहिती घेतल्यानं नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं. जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या रागातून शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बेलवळे गावातला धक्कादायक प्रकार. राष्ट्रवादीच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा शिवसेनेचे संतोष शिंदे यांचा आरोप. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट असताना काही संघटना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप. जालन्याच्या अंबड तालुक्यात 3 परीक्षा केंद्रांवर 12वीच्या पहिल्या पेपरमध्ये कॉपी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागाकडून 6 पर्यवेक्षकांचं निलंबन.
बीडच्या चौसाळा परीक्षा केंद्रावर 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ व्हायरल. केंद्र प्रमुख, शिक्षक आणि कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील गोवारी टोला गावातील एका शेतात गोठ्याला आग. आगीत धान मळणी यंत्रासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक. दयानंद हरिणखडेंचं लाखो रुपयांचं नुकसान. डोंबिवलीत 12वीच्या विद्यार्थ्याचा काल लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. ठाणे स्टेशन समोरील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्रवासी संघटनेकडून आज काळे कपडे घालून निषेध आंदोलन करण्यात आलं. पुण्यात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान पोलिसांचं बुधवार पेठेत मोठं कोम्बिंग ऑपरेशन. बुधवार पेठेतील अनेक घरांसह कुंटणखानातील अनेकांची झाडाझडती. वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही निलंबित केल्यानंतरची मोठी मोहीम. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पोलीस हवालदाराकडून मित्राची हत्या. कळंबोलीतील हत्या करून मृतदेह खंडाळा तालुक्यातील सुखेड गावात विहिरीत टाकला. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पोलीस हवालदाराला अटक. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात 19 वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या. पोलिसांकडून प्रेम त्रिकोणाचा संशय व्यक्त. घटनेप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीसह 23 वर्षीय तरुणाची कसून चौकशी. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देऊन 5 नराधमांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना. पीडित 3 महिन्यांची गर्भवती. गोंदिया जिल्ह्याच्या कालीसरार धरणावर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे. उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना कालीसरार धरणातून पाणी देणार. पाटबंधारा विभागाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची आंदोलनाला स्थगिती. नांदेडमध्ये अर्धापूर नागपूर महामार्गावर दाभडजवळ भुयारी मार्गाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. महामार्ग ओलांडताना अपघात होत असल्यानं भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी. ज्येष्ठ पत्रकार विजय शेखर, राजू संथानम आणि कॅल्विन जोशुआ यांनी लिहिलेल्या ब्लॅक स्कॉर्पियन टू हेल अँड बॅक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय. राज्य शासनाकडून 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं अभिनंदन. पेन्शन घेणाऱ्या 82 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी 47 लाख निवृत्ती धारकांना मिळते दरमहा 9,000 रुपयांपेक्षाही कमी पेन्शन. वाढत्या महागाईच्या काळात निवृत्ती जगणं झालंय कठीण. बंगळुरूतील एका साई भक्ताकडून शिर्डी संस्थानाला स्कूल बस दान. साई संस्थानाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेसाठी ही स्कूल बस वापरली जाणार. बसची किंमत 25 लाखांच्या घरात. एसटी कर्मचाऱ्याचं बोंबामारा आंदोलन. अर्थ खात्याविरोधात 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावर करणार आंदोलन. वेतनवाढ फरक आणि वाढीव रक्कम न मिळाल्यानं नाराजी. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात PKT 7 आणि CP 1 वाघ स्थिरावतोय. अभयारण्यातील क्षेत्रातच नर वाघाकडून स्वतःची हद्द निर्माण. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर 12 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार. CSMT ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरच्या दरम्यान विशेष गाड्या धावणार. सोन्याच्या दरात 2,200 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1,60,200 रुपयांवर तर चांदीच्या दरात मात्र 7,500 रुपयांची घसरण. चांदीचा दर प्रति किलो 2,64,500 रुपयांवर. 12वीच्या पेपरची तपासणी आता डिजिटल पद्धतीनं. CBSEचा निर्णय. ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीच्या माध्यमातून होणार तपासणी. राष्ट्रपतींच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रगीतासह वंदे मातरम अनिवार्य. तसंच हे वंदे मातरम पूर्ण 6 पदांचं आणि 3 मिनिट 10 सेकंदाचं वाजवलं जाणार. केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे आदेश. सर्व सरकारी कार्यक्रमांसाठी निर्देश जारी. देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात. अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुरकं. हवेची गुणवत्ता AQI 355. प्रदूषणाचा अत्यंत खराब आणि भीषण स्तर.
फेक कंटेंट 3 तासात हटवा, एआय व्हिडिओना लेबल लावा, एआय तंत्रज्ञानाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे आदेश. 20 फेब्रुवारीपासून देशात नवे नियम लागू होणार. बांगलादेशमध्ये उद्या सार्वत्रिक निवडणुका, मात्र निवडणुकीच्या 48 तास आधी आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या. मैमनसिंग जिल्ह्यातील त्रिशाळ भागातली घटना. सुषेन चंद्र सरकार असं 62 वर्षीय व्यावसायिकाचं नाव. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी, घराच्या छतासह वाहनांवर बर्फाची चादर. छत्तीसगडमधील कोरियामध्ये थाई खारपुटी माशांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना मासे रस्त्यावर विखुरले. मासे लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून पुन्हा तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.